स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी दाखवते तुम्हाला मटर पनीरची भाजी। मी घरात कोणत्या पद्धतीने करते मी ती तुम्हाला दाखवते। तर त्यासाठी मी आधी कढई घेतलेली आहे, ती तापायला ठेवलेली आहे। आता त्यामध्ये मी थोडं तेल घालून घेते। आता मी हे 2 कांदे घेतलेले आहेत उभे चिरून, ते टाकते। आपण थोडं यांना गोल्डन ब्राउन असं करून तळून घेऊ। तर तुम्ही बघू शकता आपले कांदे हलके हलके लालसर झाले। मी आता 2 टोमॅटो टाकते। मी असे कापून घेतलेले, त्यांना जास्त बारीक कापलेले नाहीये, कारण नंतर हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। तर आता ह्यामध्येच मी लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलंय आणि एक हिरवी मिरची आहे, तिला मी अशी चिरून घेतली आहे। तर हे पण आपण ह्याच्यामध्ये थोडंसं भाजून घेऊ। तर आपले टोमॅटो थोडे सॉफ्ट व्हायला पाहिजे, तर त्यासाठी मी 1 मिनिटासाठी झाकण ठेवते, म्हणजे थोडीशी वाफ लागली ना तर आपले टोमॅटो थोडे सॉफ्ट होते। तर आपले टोमॅटो थोडे सॉफ्ट झालेत। आता यामध्ये मी एक दालचिनीचा थोडासा तुकडा, 2 ते 3 काळी मिरी आणि 2 ते 3 लवंग, याला पण थोडा वेळ आपण भाजून घेऊ मसाला बरोबर। आणि थोडीशी कोथिंबीर। तर ग्रेव्हीसाठी लागणारे आपलं हे मिश्रण तयार झालंय। आता हे थोडं थंड झालं की मी मिक्सरला बारीक करून याची पेस्ट करून घेते। चला, तर आपलं हे मिश्रण सगळं थंड झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरला याची पेस्ट करून घेऊया। आधी आहे ना थोडं पनीर आहे ना थोड्याशा तेलामध्ये सॉटे करून घेते, म्हणजे थोडं टाकून एक 5 मिनिटांमध्ये लगेच त्यांना काढून घेणार आहे। तर त्यासाठी मी आधी पनीरला आहे ना मीठ, हळद आणि मसाला असं लावून घेतलंय, हलक्या हाताने त्यांना चोळून घेतलेलं आहे। तर आपण ज्या भांड्यामध्ये आपण मसाला काढला होता, तर मी त्यातच सगळी ग्रेव्ही तयार करणार आहे। त्यासाठी मी परत त्याला गॅसवरती तापायला ठेवलंय। कढई तापली आहे, तर मी त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून आपले जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते टाकून घेते। हे पनीर आपल्याला फक्त 1-2 मिनिटं आपण ह्याला तेलामध्ये फक्त आलटी पलटी करून असं घेऊया। मी पनीर हलक्या हाताने थोडंसं पलटून घेते, एकदम हलक्या हाताने। आणि गॅस पण मी मीडियमवरच ठेवलेला आहे, हाय फ्लेमवरती नाहीये। तर तुम्ही बघू शकता आपल्या पनीरला हलका हलका ब्राऊन असा कलर आलाय। तर मी आता हे लगेच काढून घेते, एका भांड्यामध्ये त्याला मी काढून घेते। तर मी आता पनीर काढून वेगळं ठेवलंय। तर आता ह्याच कढईमध्ये मी चांगले 2-3 पळी तेल टाकून घेते। यामध्ये मी थोडं जिरं टाकते, 1 तमालपत्र, अर्धा कांदा एकदम बारीक कापलेला आहे कांदा। कांद्याला चांगला ब्राऊन कलर आला की त्यामध्ये आपण अर्धा कापलेला टोमॅटो पण टाकणार आहे, कारण आपण ऑलरेडी वाटणामध्ये कांदा आणि टोमॅटो घेतला होता, त्यामुळे मी जास्त नाही टाकत आहे, थोडा थोडाच टाकते।
आता तुम्ही बघू शकता आपला कांदा हलकासा ब्राऊन कलर होत आलाय, तर त्यामध्ये मी अर्धा कापलेला टोमॅटो टाकते. एक मिनिट जरासं आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेऊ. आणि आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. तर सर्वात आधी हळद, धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्या हिशोबाने लाल तिखट. आता मी ऑलरेडी जे आपण वाटण तयार केलं त्यामध्ये एक हिरवी मिरची टाकली होती, त्यामुळे मी त्या हिशोबाने थोडं कमी तिखट घालते. मसाले आपले चांगले फ्राय झाले. आता ह्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं ते टाकून घेऊया. छान असं आपण याला मिक्स करून घेऊ. ऑलरेडी सगळं कांदा टोमॅटो सगळं मस्त भाजून घेतलं होतं, त्यामुळे याला लगेच त्याला मस्त असं तेल सुटेल. तुम्ही बघू शकता लगेच त्याला मस्त असं तेल सुटले भाजून. आता मी ह्यामध्ये हिरवे वाटाणे टाकून घेते. त्याला आपण एक 2 मिनिटं वाफ काढून घेऊ. त्यासाठी मी याच्यावर झाकण ठेवून घेते. तर 2 मिनिटांनी आपण बघू शकतो की आपले वाटाणे थोडेसे नरम झाले. आता हे मी मार्केटमधून आता जो आपला मस्त असं थंडीमध्ये वाटाणे भेटतात हिरवेगार, तर ते आहेत. जर तुमच्याकडे फ्रोझन असतील तर त्याला खूप कमी वेळ लागेल, याला थोडासा जास्त वेळ लागेल शिजायसाठी. आता मी यामध्ये आपले पनीर जे आपण मस्त फ्राय केले ते टाकून घेऊ. आता तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी टाकून वाढून घेऊ शकता. तर आपण ज्यामध्ये मसाला वाटून घेतला मी तेच मसाल्याचं पाणी याच्यात टाकून घेते. तुम्हाला कसं भातासोबत चपाती सोबत किती घट्ट किती पातळ लागतं त्या हिशोबाने तुम्ही याच्यात पाणी टाकून वाढू शकता. तर मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते यामध्ये, कारण मला भात आणि चपाती दोघांबरोबर लागेल असं या हिशोबाने करायचंय. आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते. थोडीशी कोथिंबीर, झाकण लावून मी याला थोडं शिजवून घेते. चला तर आपली भाजी तयार आहे. बघू शकता तुम्ही मस्त. मला जेवढी हवी आहे तेवढी ग्रेव्ही मी ठेवली आहे त्यामध्ये. आपली मस्त अशी मटर पनीरची भाजी रेडी आहे. तर चला आपली मस्त अशी मटर पनीरची भाजी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.